हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. माय नेम इज सविता चव्हाण. मी एक ब्युटिशियन आहे, त्याचबरोबर मी एक मेकअप आर्टिस्ट पण आहे आणि त्याचबरोबर मी पार्लरसुद्धा चालवते. आणि आज आपण शिकणार आहोत हेअरस्टाईल, जे 5 मिनिटामध्ये हेअरस्टाईल होणार आहे, इझी टू वेमध्ये. जे तुम्ही ड्रेसवर या कोणत्या साडीवर कोणत्याही याच्यावर तुम्ही, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे जी मी हेअरस्टाईल आज सांगणार आहे तुम्हाला, ही हेअरस्टाईल तुम्ही शॉर्ट टू लॉंग केसांवर इझिली करू शकता. आणि ज्यांची पण एकदम ही हेअरस्टाईल आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबत बेल आयकनला पण प्रेस करून द्या की लगेच मी ज्या पण व्हिडिओ या हेअरस्टाईलचे या ब्युटिशियन मेकअप याबद्दलचे मी सगळे व्हिडिओ याच्यामध्ये पोस्ट करत राहते, टाकत राहते. आता मी थोडंसं मी आता बेसिक पार्लर पण सुरू करणार आहे. बेसिक पार्लर ऑनलाईन कोर्स पण सुरू करणार आहे. त्यासोबत जर कोणी इंटरेस्टेड असेल तर ते जर कोणाला घराबाहेर जायची परमिशन नसेल किंवा कोणाच्या आर्थिक परिस्थितीमुळे या कोणतीही परिस्थिती असू शकते जे त्यांना घराबाहेर जायला नाही भेटणार आहे, तर ते माझे व्हिडिओ बघून इझिली घरामध्ये हेअरस्टाईल सोबत तुम्ही पार्लरचा बेसिक कोर्स पण तुमचं कंप्लीट करू शकता. मी 30 दिवसाचे 30 हेअरस्टाईल टाकणार आहे बॅक टू बॅक. तर तुम्ही आधी हेअरस्टाईलची व्हिडिओ बघून तुम्हाला काय शिकायला मिळालं त्याच्यामध्ये आणि तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही मला कमेंट्स करून नक्की सांगा. चला तर मग बघूया ही अशी एक अगदी 5 मिनिटामध्ये होणारी हेअरस्टाईल आपली कशी बनवूया. स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे, ते तुम्ही लक्षपूर्वक मागच्या साईडला याला याच्यासाठी एक बंजी बनवायची आहे. बंजी कशी बनवायची आहे हे मी तुम्हाला सांगते. असे सिंपल 2 रबर घ्यायचे. असे मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असतात हे रबर. असे सिंपल एक घेतलं ना तर हा तुटून जातात. हे 2 घ्यायचे. त्याच्यामध्ये ही पिन अशी बसवायची एकदम. हा अशा 2 पिना बसून घेतला, त्याला म्हणतात बंजी. त्याने हा एकदम टाईट राहील आणि हा इकडे त्याला असं सिक्युअर करायचं. हात थंब याच्यावरती प्रेस करायचा आणि इथून घेऊन याला त्याच्यामध्ये लॉक करायची. त्याच्यामध्ये लॉक करून ही आपली बंजी रेडी आहे. हलणार पण नाही आणि काहीच नाही. यासोबत आता आपल्याला आधी समोरचे जे इयर टू इयर सेक्शन काढून घेतले होते त्याच्यामध्ये क्रिएशन करायचे आहे. तुम्ही काहीही करू शकता तुमच्या वेळी. तुम्हाला जे पाहिजे आहे तसं तुम्ही करू शकता. आता मी इथे सिंपलची ब्रेड बनवणार आहे. ते तुम्ही बघा. इथचा सेक्शन उचलला, सिंपलची ब्रेड बनवत आहे मी. हे तुम्ही हाताच्या साहाय्याने किंवा टेलिकॉमच्या साहाय्याने सुद्धा असे फिनिशिंगमध्ये घेऊ शकता. हा सेक्शन एकदम नीट आणि क्लीन करून घ्या, जेणेकरून तुम्ही ब्रेड्स बनवताना त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. ही ब्रेड्स बघा कशी बनली आहे. याला आपल्याला थोडासा बाउन्सी लुक द्यायचा होता, त्यामुळे आपण हे बाकीचे केस थोडेसे सोडले आहे आणि 1 साइड ब्रेड बनवली आहे. याच्यातून थोडासा छोटासा सेक्शन उचलायचा आहे. ज्या प्रकारे आपण तिकडच्या साईडने ब्रेड बनवली होती तशीच आपल्याला इथं पण बनवून घ्यायची आहे. आणि हो, ज्यांना पण नवीन हेअरस्टाईल शिकायचे आहेत त्यांनी माझ्या चॅनलला नक्कीच विजिट करू शकता. बघू शकता तुम्ही आणि बघून घरबसल्या तुम्ही शिकू शकता. ज्या लोकांना बाहेर जाण्यासाठी काही प्रॉब्लेम राहते, ते लोक बाहेर नाही जाऊ शकत, ते लोक मोबाईलमध्ये बघून करू शकतात आणि शिकू शकतात. मी 30 दिवस रोज 30 वेगवेगळ्या हेअरस्टाईल टाकणार आहे तुमच्यासाठी. तर तुम्ही नक्कीच बघा आणि शिका.
बघा ज्या प्रकारे आपण तिकडून ब्रेड्स बनवल्या वन साईड, तसं याला आपण थोडंसं ओपन करून घेऊ. बघा दोन्ही साईडचे ब्रेड्स तयार आहेत. आता मी तुम्हाला सांगणार आहे हे जे एक्स्ट्राचे पार्ट सोडले होते याचं मी काय करणार आहे. थोडंसं झूम करून दाखवते. हे जे एक्स्ट्राचा पार्ट सोडला आहे याला आपण काय करणार आहोत, तर याला मी करणार आहे बॅक कॉमिंग नाही करणार आहे, मी याची फ्रंट कॉमिंग करणार आहे बस. आणि याला असं रोल ऑन करून त्याला असं रोल ऑन करून याच्यामध्ये टच करणार आहे. इथे थोडासा बाउन्सी लुक येणार आहे. बघा आला, दिसत आहे बाउन्सी लुक. इथे तुम्ही पिन्स टक करू शकता. पिन्स घेतले आहे इथे मी. इथे आपण आता हे सिक्युअर करून घेतलं आहोत. पिन त्याला लॉक करून घेतला आहे. यू पिन्सनी लॉक केला ते इकडून पिन विजिबल होत आहे. तर ही यू पिन आपण काढून टाकू आणि अशी बॉपिंग घ्यायची छोटीशी. बस असा टक करून घेऊ. आता इथे मी छोटे छोटे असे याची आता याला इथून मी ट्विस्ट करणार आहे. राऊंड इथून असं एक राऊंड, बघा. कर्ल मशीनने टॉंग मशीनने तुम्ही कर्ल्स करू शकता किंवा असंही सोडू शकता. पण मी इथे तुम्हाला कर्ल्स पण करून दाखवणार आहे याचे. हा उरलेला जो भाग आहे त्याच्यामध्ये एक पिन्स टाकून आपण टक केलं आणि आता याला एवढं जर कापलं तर हा वेस्ट मध्ये जाईल. तर हा एवढं कुठेही कमी येणार नाहीये. तर याला आपण इथेच असं याच्यावर बघा. आता हा जो भाग उरलेला आहे आता याला तुम्ही कशा प्रकारे सिक्युअर कराल याच्यामध्ये बघा दाखवतो. आपण हेअरस्टाईलची सुरुवात फ्रंट व्हेरिएशन पासून सुरू केली होती आणि नेप एरिया पासून आपण इथे हे असं इथून सुरुवात केली होती. आपण इथे आता लेन्सला आपण असंही सोडू शकतो किंवा याला आपण कर्ल्सही करू शकतो. डमीवर कधीही कर्ल्स करताना त्याचं टेम्परेचर 130 160 एवढंच राहू द्या. 130, आता माझ्यामध्ये 130 अवेलेबल नाही आहे तर मी 150 या 170 वर करू शकते. तर जास्त टेम्परेचर ठेवलं तर डमीचे केस जळू शकतात. हेअरस्टाईल कंप्लीट. कशी वाटली तुम्हाला कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा. आणि जर तुम्हाला माझी हेअरस्टाईल आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. त्यासोबत